आता अल्झायमरबद्दल बोलत होते सर तुम्ही. हां, अल्झायमर्स हा जो आजार मी जसं म्हटलं, की विसराळूपणा, विसरभोळेपणा व्हायला लागतो. डेली ॲक्टिव्हिटीजबद्दल आपण मागच्या पार्किन्सन डिसीजबद्दलमध्ये पण बोलत होतो. हो. तशाच डेली ॲक्टिव्हिटीज अफेक्ट होणं. हां. चाबी कुठे ठेवली विसरून जाणं, कोणाला किती पैसे दिले होते, कोणाकडून किती पैसे वापस घ्यायचे आहेत, हो, बरोबर. या डेली ॲक्टिव्हिटीज या लोकांना खूप असतात. बँकेमध्ये जाणं, बँकेमधले व्यवहार बघणं, सही करणं, सही कशी चुकीची तर नाही केलेली आहे, बरोबर. चेक बाउन्स होणं, किंवा काल काय आपण जेवलो होतो किंवा आज सकाळी काय ब्रेकफास्ट केला होता हे सुद्धा विसरून जाणं. बरोबर. हे साधे जी प्रॉब्लेम्स म्हणजे ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यात जेव्हा विसरभोळेपणा यायला लागतो तो तेव्हा आपल्याला आयडेंटिफाय व्हायला लागतो आणि आपल्याला असं वाटतं की यांना कदाचित वयोमानाप्रमाणे सखिया गए हां, आपण जे हां. म्हणतो ना, हो, हो. तशा टाईप बोलायला लागतो. हो. पण ॲक्च्युली जेव्हा असे सिम्पटम्स येतील आपण आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आणि जसं लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून त्याच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे.